ही वाघनखे या शासनाने साताऱ्यामध्ये आणल्याबद्दल आम्हाला फार आनंद झालेला आहे. शिवाजी महाराजांचा वारसा जपला गेला पाहिजे की शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रत्येक भाग जीवनातल्या सगळ्या गोष्टींवर आपण मात करू शकतो. अडीअडचणी कौटुंबिक मानसिक नैतिक. त्यामुळे आम्ही येतात कॉलेज शाळेच्या आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक इथे उपस्थित राहून शिवाजी महाराजांची वाघनखे आणि इतर सर्व काही पाहण्यासाठी नम्र विनंती करतो. आणि तुमचंही सर्वांचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद. ठिकाणी साताऱ्यामध्ये येऊन 1 महिना झाला. आम्ही खरे तरी इथे कोर्ससाठी आलो होतो. तरी आम्हाला कळाले की या ठिकाणी छत्रपती शिवाजींनी ज्या अफजल खानासाठी मारण्यासाठी वाघनखांचा वापर जो केला होता तो इथे येणार आहे. आम्हाला उत्सुकता कालपासूनच होती, परंतु आम्ही काल इथे आलो होतो, परंतु आम्हाला ते बंद झाल्यामुळे काल बघता आले नाही. पण आज पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शूरवीर आपले कामं केलेले आहेत त्यापैकी एक जे आहे ते अफजल खानाचा वध. तर त्यामध्ये जे वापरण्यात आलेले जे शस्त्र आहे वाघनखे आपण बघतो मागे, तर ते आज बघून एक वेगळा आनंद झाला, एक नवीन ऊर्जा मिळाली. आणि हे प्रदर्शन इथं भरवल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आभारी आहे आणि याचा खरंच सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो. छान एक्सपिरियन्स होता. ॲक्च्युली मी आज पुण्याला चाललो होतो, बट माझ्या फ्रेंड्सनी मला आग्रह केला की या ठिकाणी येऊन आपण विजिट देऊया त्या स्मारकासाठी. तर मग आम्ही आमचा वेळ काढून इथं आलो. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. भरपूर काही काही पाहायला मिळालं. खूप नाणी होती, शस्त्र होती आणि मेन म्हणजे कालच इथं जे मोठा सोहळा झाला त्यामधून आम्हाला वाघनखे पाहायला मिळालं. तो खूप छान. खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप काही काही व्हायला भेटलं. खूप नवीन नवीन नाणी, सोन्याची नाणी, परत वाघनख्या, एकंदरीत छान होता. खूप छान वाटले. सगळे वाघनख्या पण छान होत्या आणि बंदुक्या वगैरे भाला वगैरे. कुठून आलात तुम्ही? शाहूनगर. खूप छान. मी मुंबईवरून आले, आजच आले आणि आज आल्यानंतर पहिल्यांदा हे पाहायला भेटलं. खूपच छान वाटलं. आपल्या सातारमध्ये जे वाघनखे आलेत ते पाहून खरंच खूप आनंद वाटला. तुला काय वाटतं? खरं तर मी अजून आत पाहायला गेलो नाही, परंतु मी आज अति उत्साही आतमध्ये जायला पाहायला. हा एक चांगलं काम केलं आहे सरकारने. इतिहासामध्ये आपण ऐकलेलं होतं की शिवाजी महाराजांनी वध केल्यानंतर की वाघनखे परदेशात गेलेले, परंतु 40 वर्षापासून आम्ही पुस्तकात ऐकलं होतं किंवा इतिहासात बघितलं होतं. आज प्रत्यक्षात आम्ही जळगाव जिल्ह्यात चाळीसगाववरून इथं आलेलो आहे. किंवा काल उद्घाटन झालं, सकाळी माहिती घेतली असता किंवा मोहीम चालू झाली, प्रत्यक्षात पाहायला मिळालं की वाघनखे ओरिजिनल असं असा आमचा अंदाज आहे. कारण पूर्ण जुने शस्त्र जे बघितलं त्या शस्त्रांपासून सर्व गोष्टी जर बघितल्या की वाघनखे ओरिजिनल असले पाहिजे असा आमचा विश्वास वाटला. काय सांगतो? ज्या हिंदू धर्मावरती अफजल खानने एवढे क्रूर अत्याचार केले, देवस्थानं आता बऱ्यापैकी आम्ही शाळेमध्ये इतिहास जो वाचला, बऱ्याच ठिकाणी त्यांनी देवांची विटंबना केली. त्या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी एवढ्या म्हणजे बुद्धीनं शौर बुद्धीनं एवढा वाघनख्यांनी जे अफजल खानचे वध केला, ते वाघनखे खरं तर आपल्या या सरकारमुळं आपल्या भारतात आपल्याला आणि छत्रपतींच्या गादीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला ते बघायला मिळते. त्यामुळे खूप खूप आनंद वाटतोय. अजून आतमध्ये आत्ता गेलो नाही, पण आज गेल्यानंतर एकदम आम्हाला दिमाखात वाघनख्यांचा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर आज सामान्य नागरिकांना हा वाघनख्या बघण्यासाठी खुलं करण्यात आलेला आहे. आता आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळते. सातारकरांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असताना आतमध्ये मोठी सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचं स्कॅनिंग केलं जातं आहे आणि त्यानंतरच त्यांना आतमध्ये परवानगी दिली जाते. मोठ्या पोलीस बंदोबस्त सिक्युरिटी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि प्रत्येकाला या ठिकाणी आल्यानंतर 10 रुपये तिकीट ठेवण्यात आलेलं आहे. ह्या वाघनख्या पाहण्यासाठी आपण पाहतोय की या ठिकाणी तिकीट व्यवस्था काउंटर करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणाहून आत्ता मोठ्या प्रमाणात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मोठ्या शर्तीचे प्रयत्न करताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे.
मात्र येत्या 7 महिन्यापर्यंत ह्या वाघनख्या ह्या साताऱ्यात राहतील असं एकंदरीत सांगितलं जातं आहे. त्यामुळं साताऱ्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील मोठे शिवभक्त या ठिकाणी या वाघनख्याचं दर्शन घेण्यासाठी पाहण्यासाठी गर्दी करतील असं म्हणायला काय हरकत नाही. राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.